नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील असे पालक आहेत आरटी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत लॉटरीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. अशा सर्वच पालकांचं मी आपल्या चॅनलवरती स्वागत करतो. पालकांना आता एकच उत्कंठा लागलेली आहे की आरटीची लॉटरी कधी लागते आणि आम्हाला शाळा कधी कळते. तर याचीच उत्कंठा सर्व पालकांना लागलेली आहे. आणि साधारणतः आता आरटी प्रवेश प्रक्रियेअंतर्गतची ऑनलाईन नोंदणी पोर्टलवरती 31 मार्चच दाखवत आहे. याच्यामध्ये पुन्हा मुदतवाढ झाली नाही आहे. तर आता आरटी लॉटरी लागण्याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. साधारणतः पुढील आठवड्यामध्ये ही जी लॉटरी प्रक्रिया आहे ती लागू शकते. याच्यामध्ये साधारणतः पुणे या ठिकाणी जे शिक्षण विभाग आहे तर यांच्या अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित केला जातो. पालक संघाचे प्रतिनिधी असतात, मुख्याध्यापक, त्याचबरोबर शिक्षक आणि त्यानंतर संबंधित शिक्षण विभागाचे जे अधिकारी आहेत यांच्या समोर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून चिठ्ठ्या काढून ही लॉटरी पद्धत लक्षात घ्या अंमलात आणली जाते. तर सर्वप्रथम जी आकडेवारी तयार केली जाते तर पोर्टलवरती देखील लॉटरी कशी काढली जाते तर याची माहिती देण्यात आलेली आहे. पण लक्षात घ्या की ही जी आकडेवारीची पद्धत आहे ती तुम्हाला सुद्धा कळणार नाहीये. पोर्टलवरती माहिती तर देण्यात आलेली आहे पण त्याची जी आकडेमोड असेल ती सुद्धा कळणार नाहीये. त्यामुळे ती गोष्ट बाजूला ठेवून आपण साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण माहिती घेऊया की याचे जे निकष आहेत ते कसे ठरवले जातात, म्हणजेच आरटी लॉटरी कशी लावली जाते हे आपण पाहूया. तर साधारणतः आरटी अंतर्गत सर्वात प्रथम लॉटरीचा कार्यक्रम जाहीर होतो आणि त्या जाहीर झालेल्या कार्यक्रमामध्ये एक टेबल तयार केला जातो. याच्यामध्ये आकडेवारी घोषित केली जाते आणि या नंबर्सनुसार प्रत्येक शाळानुसार आरटी अंतर्गत जे फॉर्म आलेले आहेत त्याची सॉर्टिंग केली जाते. तर याच्यामध्ये एक मात्र असतं की आपण यापूर्वी देखील सांगितलेलं आहे की एका शाळेमध्ये जर आरटीच्या साधारणतः आपण अंदाजे सांगू की 25 जर जागा असतील तर या 25 जागांपेक्षा कमी अर्ज आलेले असतील तर या ठिकाणी लॉटरी पद्धत अंमलात आणली जात नाहीये. तर सरसकट त्याच विद्यार्थ्यांना आरटी अंतर्गत प्रवेश मिळतो. तर अशी पद्धत आहे, म्हणजे प्रत्येक शाळेनुसार ही लॉटरी पद्धत अंमलात आणली जाते. मग ज्या शाळांमध्ये जर जागा 25 असतील आणि अर्ज 25 पेक्षा जास्त आले असतील तर अशा वेळी ही लॉटरी पद्धत लक्षात घ्या अंमलात आणली जाते. तर याच्यामध्ये लॉटरी पद्धत आहे तर ही जी सध्या लॉटरी पद्धत अंमलात आणली जाते तर ही टेक्निकल म्हणजे सॉफ्टवेअर बेसच्या माध्यमातून केली जाते. त्यामुळे निश्चित असं कोणाचा नंबर लागेल हे आपण सांगू शकत नाही. आणि या संदर्भात प्रत्येक शाळानुसार जी प्रवेश प्रक्रिया आहे किंवा लॉटरी प्रक्रिया आहे ती प्रत्येक शाळांच्या जागानुसार लावली जाते आणि त्याच्यानंतर ही लॉटरी यादी प्रसिद्ध केली जाते. साधारणतः ही जी आरटी प्रवेश प्रक्रिया आहे, सर्वप्रथम ही लॉटरी 1 किलोमीटर अंतरातील जे पाल्य आहेत तर यांच्यासाठीची पहिली लावली जाते. सर्वप्रथम 1 किलोमीटर अंतराच्या आतमधील जे पालक आहेत तर ज्यांनी आपल्या पाल्याचा फॉर्म भरलेला आहे त्यांचा लॉटरीसाठी विचार केला जातो. त्याच्यानंतर 2 किलोमीटर अंतरावरील पालक जे आहेत किंवा ज्यांनी आपल्या पाल्याचा फॉर्म भरलेला आहे अशांचा विचार केला जातो आणि त्याच्यानंतर 3 किलोमीटर आणि त्यानंतर त्यापेक्षा जास्त अंतरावरील पाल्यांचा अर्ज, अशा प्रकारे लॉटरी प्रक्रियेमध्ये स्टेप बाय स्टेप विचार केला जातो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून लॉटरी पद्धत आहे ती लावली जाते. तर हे निकष आहेत ते आरटी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत लॉटरी पद्धतीमध्ये वापरले जातात. त्यामुळे गणित समजून घेण्यापेक्षा तर अशा प्रकारे सोपी पद्धत ही तुम्ही आरटी प्रवेश प्रक्रियेअंतर्गतची समजून घेऊ शकता. तर काही पालकांचा असा देखील समज असतो की माझं घर शाळेच्या जवळ आहे म्हणून माझं 100% सिलेक्शन होणार का? तर लक्षात घ्या असं नाही आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे संबंधित शाळेमध्ये आरटी अंतर्गत जागा किती रिक्त आहेत आणि किती अर्ज आलेले आहेत यावर डिपेंड आहे. तर ही महत्त्वाची बाब आहे. जर शाळांच्या जागाच कमी असतील आणि अर्ज जास्तीत जास्त आले असतील तर अशा वेळी जवळ असून सुद्धा नंबर लागण्याची शक्यता कमी असते. तर ही सर्वस्वी पद्धत ही लॉटरी पद्धत अंमलात आणल्यानंतरच आपल्याला कळते. आणि त्यानंतर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. तर लॉटरी पद्धतीचा कार्यक्रम पुढील आठवड्यामध्ये म्हणजेच ह्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये होणं अपेक्षित आहे. ज्या दिवशी हा कार्यक्रम होईल त्याच्या 2 ते 3 दिवसानंतर, आम्ही सांगतोय की लगेचच लॉटरी लागत नाहीये, साधारणतः 2 ते 3 दिवसानंतर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जी आकडेवारी आहे, जी मेथड आहे ती सॉफ्टवेअरमध्ये फीड केली जाते आणि त्याच्यानंतर पालकांना लॉटरी कळते. म्हणजेच लक्षात घ्या की कार्यक्रम झाल्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर ही लॉटरी आपल्याला पोर्टलवरती पाहता येते. तर याच्यामध्ये निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या, तर अशा प्रकारे 2 याद्या प्रसिद्ध केल्या जातात. या संदर्भात आपण माहिती घेणारच आहोत. तर अशा प्रकारे लॉटरी पद्धतीचे निकष वापरले जातात. तर याच्यामध्ये ऑनलाईन तुम्ही जी डेटा भरलेला आहे, तुमचं जे लोकेशन टाकलेलं आहे याचा विचार करून लॉटरी पद्धत लागली जाते. तर अंदाजे तुम्हाला आता कळलंच असेल की लॉटरी पद्धतीचे निकष कसे वापरले जातात. तर या संदर्भात तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
आर टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा.